मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. राज्य शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. अशाच योजनांपैकी असणारी एक योजना म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. तर राज्य शासनाकडून ही योजना 2024 या वर्षापासून चालवली जात आहे. या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतं, पात्रता, नियम, अटी काय आहेत, अर्ज तुम्हाला कुठल्या वेबसाईटवर करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत हेही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही 2024 या वर्षापासून योजना चालवली जात आहे. जर तुम्हीही शेतकरी आहात, तुमच्याकडेही पाण्याची सुविधा आहे, परंतु तुम्हालाही लाईटचा प्रॉब्लेम आहे, लाईट वेळेवर नसते, तर तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. राज्य शासनाकडून मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही राबवली जात आहे. तर या योजनेचा जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला mahadiscom.in या वेबसाईटवरती जायचं आहे. या वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल. इथं आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला इथे मुखपृष्ठ असा ऑप्शन दिसेल. सोबतच तुम्हाला योजनेची माहिती, परिपत्रक व शासन निर्णय, लाभार्थी सुविधा व वारंवार विचारले जाणारे प्रश्न अशा पद्धतीचे या ठिकाणी डॅशबोर्डवरती तुम्हाला माहिती पाहायला मिळेल. सर्वप्रथम तुम्हाला जर योजनेची माहिती पाहायची असेल तर तुम्हाला इथं दिलेला ऑप्शन आहे योजनेची माहिती पहा. तर या ऑप्शनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. योजनेची माहिती या पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या योजनेबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल. जर योजनेची माहिती आपण पाहिली तर यामध्ये आपण पाहू शकाल मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. तर या योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत या ठिकाणी आपण पाहूया. शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे. सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल व कृषी पंपाचा पूर्ण संच या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे. जर समजा सर्वसाधारण गटामधून असाल तुम्ही, सर्वसाधारण जातीमधून असाल तुम्ही, तर या ठिकाणी तुम्हाला 10% रक्कम भरायची आहे. उर्वरित 90% रक्कम ही राज्य शासनाकडून त्या ठिकाणी भरली जाणार आहे या सौर कृषी पंपाच्या योजनेसाठी. सोबतच अनुसूचित जाती जमातीतील शेतकरी असतील तर त्यांना लाभाचा केवळ 5% हिस्सा एवढंच भरायचा आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांना 95% एवढं अनुदान दिलं जाणार आहे जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीमधील शेतकरी असाल तर. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान तत्वावर दिली जाईल. सोबतच तुम्हाला जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 HP चे 7.5 HP पर्यंतचा सौरपंप मिळू शकतो. याच्या अंतर्गत 5 वर्षाची दुरुस्तीची हमी आहे. सोबतच या ठिकाणी तुम्हाला इन्शुरन्सही या सौरपंपासाठी मिळणार आहे. याच्यासाठी तुम्हाला कुठलेही वीज बिल येणार नाही, लोडशेडिंगची या ठिकाणी तुम्हाला चिंता असणार नाही. कारण जर तुम्ही सौरपंप यूज करत असाल तर सौर ऊर्जेवर हा पंप चालणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कुठलंही अतिरिक्त वीज घेण्याची या ठिकाणी गरज पडणार नाही. तर लाभार्थ्यांसाठीचे निवडीचे निकष काय आहेत हेही या ठिकाणी दिले आहेत. तुम्ही या ठिकाणी वेबसाईटवर जाऊन स्वतःही पाहू शकता किंवा आपण पाहणारच आहोत. तर 2.5 एकरपर्यंत जमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती म्हणजे 3 HP क्षमतेपर्यंतचे सौर कृषी पंप, 2.51 ते 5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती म्हणजेच 5 HP क्षमतेचा आणि 5 एकरावरील जमीनधारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती म्हणजेच 7.5 HP क्षमतेचा कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुदेय राहील. वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक तसेच बारामाही वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारी शेतजमीनधारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल, विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणाद्वारे करण्यात येईल. तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही. अटल कृषी पंप योजना 1 व अटल सौर कृषी पंप योजना 2 व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले शेतकरी देखील या योजनेअंतर्गत किंवा या अभियानाअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असणार आहेत.
तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीचं निवडीचे निकष या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. योजनेची ठळक वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. जर तुम्हाला GR पाहायचा असेल, शासनाचं परिपत्रक किंवा शासन निर्णय, या ठिकाणी जाऊन आपण हा जो GR आहे तो पाहू शकता. सोबतच GRची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे, तर तिथंही जाऊन आपण हा संपूर्ण GR शासनाचा पाहू शकता. लाभार्थ्यांसाठी काय सुविधा आहेत, तर याच्यामध्ये जर आपल्याला नवीन अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी अर्ज करा या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. किंवा तुम्ही अगोदरच अर्ज केलेला आहे, तुम्हाला अर्जाची स्थिती सध्या पाहायची असेल तर अर्जाची सद्यस्थिती या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. जर आपण नव्याने अर्ज करणार असाल तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करायचं आहे, जिथं आपल्याला अर्ज करा असा ऑप्शन दिलेला आहे. याच्यावर या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं हा पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीचा फॉर्म जो आहे तो तुमच्यासमोर ओपन होईल. जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये सविस्तर अशी माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. फॉर्ममध्ये सांगितलेली सर्व माहिती व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. जर पहिलाच आपण पर्याय पाहिला तर इथं आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे. ज्या शेतकऱ्याच्या नावाने तुम्ही अर्ज भरत असाल किंवा तुम्ही स्वतः अर्ज भरत असाल तर तुमचा आधार कार्डचा नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. योजनेचे नाव आपण जर इथं पाहिलं तर या ठिकाणी योजनेचं नाव आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. यानंतर पुढचा पर्याय आहे तुमचा जिल्हा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा तालुका कोणता आहे त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी टाकायची आहे. तुमच्या गावाचं नाव, मुख्य सर्वेक्षण क्रमांक किंवा मुख्य गट क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. उपसर्वेक्षण क्रमांक किंवा उपगट क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. यानंतर तुमचा शेतीचा प्रकार काय आहे, म्हणजे तुम्ही स्वतः मालक आहात की तुमची शेती जी आहे, तुमच्या शेतीमध्ये अनेक भागीदार आहेत, तर तुमचा जो पण काही शेतीचा प्रकार आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. जमिनीच्या मालकाचे नाव तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जमिनीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे ते एकरमध्ये तुम्हाला या ठिकाणी पर्यायावर टाकायचं आहे. त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे जर आपण पाहिलं तर अर्जदाराचे नाव, अर्जदाराच्या वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव आणि अर्जदाराचे आडनाव या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे. ही माहिती भरल्याच्या नंतर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खाली आपल्याला लिंग, जात, वर्ग, वारी, तुमचा मोबाईल नंबर आणि मेल ID या गोष्टीही या ठिकाणी भरायच्या आहेत. ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला पुढचा ऑप्शन आहे अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण, म्हणजे तुमचा जो ॲड्रेस आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तुमचा जो पत्ता आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला पत्ता टाकायचा आहे त्यामध्ये तुमच्या घराचा क्रमांक, तुमचं नियर बाय लोकेशन, जो पण काही तुमचा लँडमार्क आहे किंवा जी पण काही खूण आहे ती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा तुम्हाला टाकायचा आहे. सोबत तुमचा तालुका तुम्हाला निवडायचा आहे. तुमच्या गावाचे नाव तुम्हाला निवडायचे आहे. तुमचा पिनकोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर, STD कोड आणि पॅन कार्डचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागणार आहे. जर आपण पाहिलं तर पॅन कार्डचा नंबर हा कंपल्सरी नाही. जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी नंबर टाकायचा आहे. जर नसेल तर कंपल्सरी आपल्यासाठी हे नसणार आहे. सोबत पुढचा जो ऑप्शन आपण आहे तो जर पाहिलं तर फॉर्ममध्ये तुम्हाला जलस्रोत आणि सिंचनाची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. जलस्रोताचा तुमचा प्रकार काय आहे त्याबद्दलची माहिती या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, निवडायची आहे. सिंचनाचा प्रकार तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. पुढचा पर्याय आहे पाण्याची गुणवत्ता तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. सोबतच जलस्रोताची खोली किती आहे हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. पावसाळी हंगामामध्ये जलस्रोताची खोली किती असते हेही तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. हे तुम्हाला कंपल्सरी नाही आहे, बंधनकारक नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही टाका. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही या ठिकाणी माहिती नाही टाकली तरी पण चालेल. उन्हाळी हंगामात जलस्रोताची खोली फूटमध्ये सांगा म्हटलेलं आहे, तर हे पण तुमच्यासाठी बंधनकारक नाही. तर जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही या ठिकाणी माहिती भरा. विद्यमान शेततलाव आहे का, तर जर तुमच्या शेतामध्ये ऑलरेडी तुम्ही शेततलाव घेतलेले असेल तर त्यामध्ये तुम्हाला हो किंवा नाही हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. जर पुढं आपण पाहिलं तर कृषीचा तपशील आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. पिकाचा प्रकार मागील वर्ष तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. सोबत पिकाची संख्या मागील वर्षी किती होती हेही पर्यायामध्ये आपल्याला निवडायचं आहे. जर तुम्ही ऑलरेडी
कृषी पंप घेतला असेल अगोदरच, कृषी पंपाचा फायदा जर तुम्ही घेत असाल तर तुमच्याकडे कुठल्या प्रकारचा कृषी पंप आहे तर याच्याबद्दलची जी माहिती आहे या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. सविस्तर माहिती तुम्हाला प्रत्येक गोष्ट वाचून या ठिकाणी टाकायची आहे. या ठिकाणी तुम्ही कृषी पंप अगोदर वापरत आहात का नाही, सौर कृषी पंप याबद्दलचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला आवश्यक पंपाचा तपशील या ठिकाणी टाकायचा आहे. तुम्हाला किती HP पर्यंत पंप हवा आहे त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. पुढचा जर तपशील आपण पाहिला तर या ठिकाणी तुमचा बँकेचा तपशील तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. कारण शासनाकडून तुम्हाला याचं जे अनुदान आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याच्यासाठी तुमच्या बँकेचा खाते नंबर, खातेधारकाचे नाव, IFSC कोड, सोबतच बँकेचे नाव, MICR कोड आणि शाखेचे नाव व गावाचे नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे. जे पण काही तुमची बँकेची माहिती आहे तुम्हाला या ठिकाणी सविस्तर स्वरूपात भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला घोषणापत्र द्यायचं आहे. ही सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित वाचायची आहे. हे घोषणापत्र सविस्तर वाचून तुम्हाला या ठिकाणी दिलेला जो चेकबॉक्स आहे या चेकबॉक्सवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. हा जो दिलेला चेकबॉक्स आहे या चेकबॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्यासाठीचं ऑप्शन येईल. जर तुम्ही पाहिलं तर 500 KB पर्यंत तुमचे जे कागदपत्र आहेत ते असणं या ठिकाणी आवश्यक आहे. कागदपत्रांमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते पण आपण पाहणार आहोत. परंतु ज्यावेळेस तुम्हाला तुमचे कागदपत्र अपलोड करायची आहेत तर सर्व कागदपत्र तुम्हाला PDF स्वरूपामध्ये बनवायची आहेत आणि याची जी साईज आहे, PDFची जी साईज आहे ती 500 KB एवढीच असणं आवश्यक आहे. जर या ठिकाणी पाहिलं तर सर्व डॉक्युमेंट लिस्ट या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला 7/12चा उतारा पाहिजे आहे. कूपन नलिका शेतात असल्यास 7/12 उताऱ्यात त्याची नोंद असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे बोरवेल असेल तर त्याची नोंद तुमच्या 7/12मध्ये असणं आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र ₹200च्या मुद्रांकावर कागदावर तुम्हाला सादर करावे लागणार आहे. तर ₹200चा बॉन्ड घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र या ठिकाणी द्यायचं आहे. सोबत दुसरं आपल्याला आधार कार्डची प्रत या ठिकाणी अपलोड करायची आहे. तिसरा जो डॉक्युमेंट असेल तो रद्द केलेली धनादेश प्रत, तुमचा जो चेकबुक आहे कॅन्सल चेक तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे किंवा तुम्हाला बँकेचं पासबुक जे आहे ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे. चौथं डॉक्युमेंट असणार आहे आपलं पासपोर्ट आकाराचं छायाचित्र किंवा तुमचा फोटो, पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला या ठिकाणी तुमचा अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इतर कागदपत्रे लागू असल्यास ही कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायची आहेत. पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचं ना हरकत प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे. शेतजमीन, विहीर, पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. जर तुमच्या बोरवेलमध्ये किंवा तुमच्या विहिरीमध्ये भागीदार असेल तर त्याचं ना हरकत प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे. तिसरं डॉक्युमेंट या ठिकाणी असणार आहे अनुसूचित जाती आणि जमातीमधून जर आपण असाल शेतकरी तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जातीचा दाखला पण या ठिकाणी अपलोड करायचा आहे. ही सविस्तर डॉक्युमेंटची जी माहिती आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड करून देईल किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण या ठिकाणी घेऊ शकता. हे सर्व PDF जे असतील हे 500 KB पेक्षा कमी असणं अत्यंत आवश्यक आहे. 500 KB पेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी तुमचा जो डॉक्युमेंट आहे ते अपलोड होणार नाही, याची काळजी नक्की घ्या. सोबत ही सर्व माहिती भरून झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करा हा पर्याय दिसेल. तर अर्ज सादर करा या पर्यायावर आपल्याला क्लिक करून आपला जो अर्ज आहे तो सबमिट होईल. अर्जाचं तुम्हाला जर स्टेटस पाहायचं असेल तर जसं आपण अर्जाची स्थिती हा जो पर्याय या ठिकाणी दिलेला आहे तर याच्यावर जाऊन आपण तुमच्या अर्जाचं स्टेटस जो आहे, स्थिती जी आहे, सध्या अर्ज कुठंपर्यंत पोहोचला आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता. या योजनेचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल का, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांसाठीच्या योजना असतील किंवा राज्य शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण योजना असतील याच्याबद्दलची माहिती आपण आपल्या चॅनलवरती अपडेट करत आहोत. तर ही माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी याच्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.